नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, विश्व ही एक उत्कृष्ट व्यायामशाळा आहे, पण त्यासाठी आपलं शरीर सुदृढ करायला त्याचे प्रयत्न आपणच केले पाहिजे. कुणीही आपल्याला मदत करणार नाही की आहे तुम्ही भरपूर जिम काढून ठेवले, योगासनांच्या क्लासेस काढून ठेवले, पण त्यात जावं तुम्हालाच लागतं आणि तुमचे व्यायाम तुम्हालाच करावे लागतात, तर ते शरीरावरती परिणाम दाखवतात. मैत्रिणींनो, हे वाक्य मी का वापरलं तुम्हाला सांगते. मध्ये एकदा सोलापूरचे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर म्हणून होते, त्यांनी आत्महत्या केली. अगदी हसत खेळत सगळे टेबलवर जेवत होते, डायनिंग टेबलला, आणि रात्री 8-8:30ला जेवायला बसले. 8:30ला बाथरूममध्ये जाऊन त्यांनी गोळ्या मारून घेतले स्वतःला. कुणालाही वाटलं नव्हतं की त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे, आणि ते होते स्वतः न्यूरोलॉजिस्ट असून, आणि तो माणूस म्हणून इतका प्रेमळ होता आणि गरिबांची त्यांना खूप दया यायची. ते सगळ्यांना स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये बरेच बिलं माफ करायचे, रिड्यूस करायचे, की समोरच्याला जर नाही देणं होतं तर ठीक आहे, मी ऑपरेशन करून देतो. सगळ्यांशी खूप चांगले होते, हौशी माणूस होता. आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा त्याला कळत होतं. स्वतःचं त्यांनी एक एरोप्लेन ठेवलं होतं, कुठे जायचं तर स्वतःच्या एरोप्लेनने जायचे. ते इतकं प्रसन्न व्यक्तिमत्व होतं. न्यूरोलॉजिस्ट, सून पण न्यूरोलॉजिस्ट, मुलगा पण न्यूरोलॉजिस्ट, सगळे न्यूरोलॉजिस्ट असताना ही अशी दुःखद घटना त्यांच्या घरात घडली. ही एक विचार करण्यासारखी गोष्ट होती, आणि त्यामुळे सगळं मीडिया हादरलं होतं बघा, की असं कसं झालं. हाच सगळ्यांचा मुद्दा होता. आता जरा तो मागे पडलाय आपल्या पाकिस्तान आणि भारताच्या युद्धामुळे, पण तो मुद्दा खरंच विचारात घेण्यासारखा होता की न्यूरोलॉजिस्ट असताना सुद्धा आयुष्यामध्ये असतात, मी तुम्हाला म्हणते, कितीही अप अँड डाऊन्स येतात, किंवा मगाशीच मी तुम्हाला व्हिडिओत म्हटलेले की समोरचा कसा वागेल आपल्याशी आपण सांगू शकत नाही. समोरचा आपल्याशी वाईटच वागेल, खराबच वागेल, पण त्याचा परिणाम आपल्या मनावर किती होऊ द्यायचा हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे. म्हणजे काय असतं बघा, न्यूरोलॉजिस्ट म्हटलं तर जरा मेंदूची रचना त्याला समजली आहे, म्हणजे त्यांचा IQ तो खूपच चांगलाच होता, पण त्या मानाने त्यांचा EQ म्हणजे इमोशनल कोशंट जो म्हणतो, की भावनांवर कंट्रोल ठेवायचा, भावनांना कुठून वाट द्यायची, बाहेर काढायची, तो आपल्या मनाला आपली सवय लावली पाहिजे, याच्यामध्ये ते जरा कमी पडले. मेडिकलमध्ये सायकोलॉजी वगैरे शिकवतात, पण त्याचा त्यांचा प्रॉपर अभ्यास झाला नाही, याचा अर्थ असा दिसतोय की त्याचा अनुभव त्यांनी स्वतःमध्ये यूज करून घेतला नाही. पण जीवानीशी कोण गेलं, त्यांचं स्वतःचंच नुकसान झालं. लोक काय 8 दिवस महिनाभर हाय म्हणतील, अरे कसं झालं, वाईट झालं, सगळे आपापले पुन्हा कामाला निघतीलच. मराठीतली आपली कविताच आहे, जन पळ भर म्हणतील हाय, मी जाता राहील कार्य काय. खरंच आहे, आपण स्वतःला जितकं महत्व देतो, पण आपण गेल्यावर कुणाचंही राहत नाही. अगदी 1 वर्षाच्या काय 6 महिन्याच्या मुलाचं सुद्धा राहत नाही, आई जर गेली तर. पण आपला जीव इतका हलका आहे का की कुणी काही म्हटलं म्हणून मला त्रास झाला म्हणून मी माझा जीव देऊन टाकेल? नाही, मानव जन्म किती मुश्किलीने मिळतो आपल्याला. आपण सगळ्यात नशीबवान म्हणायचं की आपल्याला मानव जन्म मिळाला आहे. आणि माणसाचं मन तेव्हाच सुदृढ राहतं, शरीर जेव्हा सुदृढ असतं. आणि ह्याच्यासोबत मी हाच पॉईंट घेणार आहे की आपलं जे अन्न हे पूर्ण ब्रह्म, मागचा एक एपिसोड छोटा झाला, त्याच्याच पुढचा कंटिन्युटीमध्ये मी दुसरा घेते आहे की लाल भोपळा जो आहे ते तुम्हाला माहितीच आहे की व्हिटॅमिन Aचं किती भरपूर खजिना आहे त्याच्यामध्ये. आणि ए व्हिटॅमिन तर आजकाल सगळ्यांना पाहिजेच आहे, कारण डोळ्याची कामं वाढली आहे सगळ्यांची, विद्यार्थ्यांची म्हणा, मुलांची म्हणा. कॉम्प्युटर लॅपटॉपमुळे नजर अगदी स्ट्रॉंग करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांग, लाल भोपळ्याचे घार घेतं सगळ्यांनाच माहिती आहे, खीर सगळ्यांनाच माहिती आहे, रायतं माहिती आहे, सॅलड माहिती आहे, पण एक नवीन प्रकार मी तुम्हाला सांगते सॅलड त्याचं, की तुम्ही लाल भोपळा जाडी, आजकाल किसण्यांचे खूप प्रकार असतात, जाड किसणीने तुम्ही किसून घ्या आणि त्यामध्ये अंजीर आणि अक्रोड याची पूड, जाडसर भरड म्हणतो आपण त्याला, भरड करून टाका. मीठ टाका, थोडा टोमॅटो टाका आंबटपणाला, आणि गोडपणाला हनी टाका. इतकं हेवी न्यूट्रिशंट व्हॅल्यूचं ते सॅलड तयार होतं की तुम्ही जर एक वाटी जरी ते खाल्लं तर तुम्हाला दुसरं काही खाण्याचं काम पडत नाही.
आणि तुम्हाला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही की ते कच्चं सॅलड आहे लाल भोपळ्याचं म्हणून. हा, लाल भोपळ्याची खीर तुम्हाला मी सांगितली, घारगे सांगितले, हलवा सांगितला, गुलगुले एक सगळ्यात सोपा प्रकार आहे बघा. की लाल भोपळा थोडासा मॅश करून घ्यायचा, वाफवून घेतल्यानंतर त्यात थोडा गूळ टाकायचा आणि त्यात बसेल तेवढी कणिक टाकून त्याचे भजे तळायचे. त्याला उंबर पण म्हणतात, उंबरासारखा शेप येतो म्हणून उंबर पण म्हणतात. लहान मुलांना ते पौष्टिक होतं आणि तळलेलं असल्यामुळे त्यांना ते छान वाटतं खायला, गरम गरम असं पावसाळी वातावरणात वगैरे. आणि गूळ आणि कणिकच पोटात जाते, दुसरं काही जात नाही, मैदा वगैरे नसतो, साखर नसते, मग ते किती पौष्टिक होतं बघा. तसंच लाल भोपळ्याचा भाऊ दुसरा दुधी भोपळा, बॉटल गार्ड ज्याला म्हणतो आपण, तो पण प्रोटीन्सचा अगदी भरपूर खजिना आहे. म्हणजे बदामाला लाजवेल एवढे प्रोटीन्स त्याच्यामध्ये आहे. मैत्रिणींनो, निसर्गाने जे आपल्या आजूबाजूला जे पिकं आणि भाज्या ज्या पिकवलेल्या आहेत त्याच्या स्वरूपावरनं त्याच्यातला गुण आपल्याला कळतो. दुधी भोपळ्याचा रंग कसा असतो, नितळ एकदम पिस्ता कलर, हलकासा स्किन त्याची किती सुंदर असते, आतला पांढरा शुभ्र असतो, त्यात प्रोटीन्स तर भरपूर असतातच आणि आपल्याला आयुष्याला म्हणजे शरीराला आवश्यक आहे ते पोषक द्रव्य पण त्यात असतात. रामदेव बाबांनी ते कच्च्या दुधी भोपळ्याचं सूप म्हणजे ज्यूस प्रसिद्ध केलंच होतं की भाज्या म्हणजे कच्च्या भाज्यात मिक्सरवर बारीक करून त्याचं सूप ज्यूस प्या तुम्ही म्हणून. पण ते कसं ताबडतोब प्यावं लागतं, त्याला वेळेची मर्यादा येते. म्हणून तुम्ही दुधी भोपळ्याचं सूप पण करून पिऊ शकता. लाल भोपळ्याचं सूप मी तुम्हाला त्या मागे सांगितलंच आहे करून प्यायला की कसं लागतं म्हणून. त्याला तुम्ही काजू पनीर लावा की ते सूप अगदी म्हणजे खूपच चांगलं होतं. आणखीन काय म्हणते मी तुम्हाला, लाल भोपळा झाला, दुधी भोपळ्याचं जे सांगितलं की ज्यूस आपण पिऊ शकतो, पण त्याची ती मर्यादा असते की ते ताबडतोब प्यावं लागतं, तर ते काळसर व्हायला लागतं. मग त्याच्यामध्ये अनावश्यक गॅसेस, आपले हार्मफुल गॅसेस तयार होतात. मग ते गॅस आपल्या पोटामध्ये गेले तर त्रास होऊ शकतो आपल्याला. आदेश बांदेकरांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोरच आहे की त्यांनी जरा ज्यूस उशिरा पिला होता, तो काळसर झाला होता, त्याची चव पण थोडी बदलली होती, पण त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं तुळस पुदिन्याचा काही स्वाद असेल, नंतर त्यांची भरपूर तब्येत बिघडली होती. तेव्हापासून जरा लोक दुधी भोपळ्याचं ज्यूस म्हटलं की विचार करतात. दुधी भोपळ्याची एक सोपी तुम्हाला स्टेप सांगते. दुधी भोपळा किसून थोड्या तुपावरती परता आणि त्याच्यामध्ये थोडं दूध टाका आणि जितकी पाहिजे तितकी साखर चवीला टाकून, केवढा इसेन्स किंवा विलायची टाकून तुम्ही त्याचा हलवा करू शकता. कसं आहे बघा मैत्रिणींनो, गंमत सांगते तुम्हाला दुधी भोपळ्याची. कीस भरपूर असेल तर दूध आणि साखर कमी टाकली, तूप व्यवस्थित टाकून त्याचा शिरा तयार, हलवा तयार होतो म्हणजे. आणि त्याच्यावर बदामाचे काप टाका तुम्ही, बाकी दुसरं किसमिस वगैरे काही नको त्याला. काजू वगैरे चांगले लागत नाही, बदामच छान लागतात त्याच्यामध्ये. दुधी भोपळा आणि बदामाचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे. दुधी भोपळा कमी असेल तर दुधी भोपळा तुपावर थोडासा परतून घ्या आणि आपल्याला हवं तितकं दूध टाका, साखर टाकून उकळून घ्या, ती त्याची खीर तयार होते. आणखीन एक तिसरा प्रकार आहे की दुधी भोपळा किसून त्याच्यामध्ये तुम्ही तूप टाकलं, थोडीशी साय टाका चवीला, जरा त्याचं मूल्य वाढवायला, पौष्टिक मूल्य, आणि परत परत केलं की थोडं बाइंडिंगला दूध पावडर टाका. दूध पावडर टाकल्यामुळे त्याला लवकर तो गोळा असा कढईत एक होतो, एक सांधा झाला की मग तुम्ही तो ताटलीमध्ये थापून त्याच्या वड्या सुंदर थापा. कोणाला कळत पण नाही की ही वडी कशाची आहे, ती खुसखुशीत लुसलुशीत लागते. कडक करायची असेल तर जास्त वेळ शिजवा. दुधी भोपळ्याची कीस जरा कमी आणि दूध ही पावडर जास्त टाका. दुधाची पावडर टाकली की जरा ती बाइंडिंग लवकर होतं आणि कडक होतं. आपली मर्जी की सॉफ्ट पाहिजे, ताबडतोब खायचं आहे का 2 दिवस ठेवून खायचं आहे. अगदी खोबऱ्यासारख्या कडाकड वेगवेगळ्या वड्या पडतात त्या दुधी भोपळ्याच्या सुद्धा, आणि पौष्टिक आहेतच. दूध ज्यांना ॲक्च्युअल रिअल कलाकंद वगैरे खायचा नाही आहे त्यांच्यासाठी हा तर एकदम उत्कृष्ट पर्याय आहे. दुधी भोपळ्याचा हलवा म्हणा, दुधी भोपळ्याची खीर आणि दुधी भोपळ्याच्या वड्या. दुधी भोपळ्याचं रायतं तर सगळ्यांनाच माहिती आहे. दुधी भोपळ्याचा रंगच इतका लोभस आहे ना, तुम्ही त्याचे बारीक बारीक तुकडे आपल्या मनाप्रमाणे करून थोडं मीठ टाकून पाणी टाकून उकळून घ्या. शिजलं की त्यात थोडं दही टाका, हिरवी मिरची, हिंग आणि हळदीची फोडणी घाला, कोथिंबीर घाला. इतकी सुंदर रंगसंगती दिसते की हलका पिस्ता कलर दुधी भोपळ्याचा, पांढरटसर रंग दह्याचा, त्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं हळदीचं टिंच येतं आणि मधून मधून कोथिंबीर तरंगते, हिरवी मिरची तरंगते, मीठ साखर चवीला टाका. आणि मोहरीची डाळ असते बघा, एक खास
मोहरीची डाळ तुम्ही त्याला टाका थोडीशी. आपण जी लोणच्याला वापरतो लोणच्याच्या मसाल्यांमध्ये ती मोहरीची डाळ एक अगदी स्प्रिंकल करा नुसती थोडीशी. आणि तुम्ही सांगितलं तरी कोणी म्हणणार नाही की दुधी भोपळ्याचं सॅलड रायतं आहे म्हणून. अगदी खाऊ म्हणून पण म्हणजे जेवणासोबत पोटभर कोशिंबिरीसारखं खाऊ शकतो. नंतर वाटीत घेऊन पण तुम्ही खाऊ शकता. इतकं सुंदर ते दुधी भोपळ्याचं रायतं लागतं. आणि ज्या लोकांना दुधी भोपळा अगदी पानात पडवत नाही त्यांच्यासाठी तर दुधी भोपळा किसून घ्यायचा आणि त्यात मावेल तेवढी कणिक टाकून कोथिंबीर, हिरवी मिरची, ओवा, तीळ सगळं टाकून त्याचे पराठे केले तर ते सुद्धा मुलांना कळत नाही की दुधी भोपळ्याचे पराठे आहेत म्हणून. सहज दुधी भोपळा पोटात घालण्याचे हे मी तुम्हाला अगदी सहज आणि सोपे पदार्थ सांगितले. दुधी भोपळ्याचे, लाल भोपळ्याचे पण झाले. तसंच एक रताळू असतं बघा. रताळू पण जरा दुर्लक्षित होते लोकांकडे आणि लोकांचा समज काय होतो की ते फक्त उपासालाच असतं. असं नाहीये. तो बटाट्याचा भाऊच आहे. बटाटा वातूळ आहे पण रताळूमध्ये रफेज भरपूर असल्यामुळे रताळू पचायला हलकं असतं. सुलभ पचन होतं त्याच्याने आणि मुलांना ताकद मिळते. त्यामुळे मग तुम्ही त्याचा हलवा करू शकता उकडून. चकत्यात आता म्हणजे जरा मुलांना आणि लोकांना त्रासदायक वाटतात खायला, पण तुम्ही कुकरमध्ये उकडून घ्या आणि थोडंसं तूप टाकून लवंग टाकून मॅश करून रताळू टाका, साखर टाका, 2 मिनिटात त्याचा हलवा तयार होतो. आणि जर तो हलवा जर जास्त झाला तुमच्याकडनं चुकून मुलांनी नाही खाल्ला, त्याचेच तुम्ही पुरणासारखे त्याच्यात भरून सारण भरून पुरणाच्या पोळ्यासारख्या गोड रताळ्याच्या पोळ्या करू शकता. चपात्या म्हणजे पराठे, त्याला तूप तेल लावणे तरी चालतं. इतकी ती मौसूद पोळी तयार होते आणि कोणाला कळणार पण नाही की ती कशाची पोळी आहे म्हणून. पण छान गोड 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 लागेल. हलकीशी गोड, कारण कणिक असते ना वरून, तर रताळूचा थोडा स्वतःचा गोडपणा आणि साखरेचा गोडपणा, पण कणकीमुळे थोडा तो कमी होतो. आजकाल फिकं खाण्याचीच फॅशन आहे. जास्त कोणी साखर खातच नाही. साखरेपासून जरा 2 पावलं दूरच राहायला लागलेत लोक आजकाल. व्हाईट साखर तर गेलीच आहे मार्केटमधनं. जशी ब्राऊन शुगर आणि गूळ, ऑर्गॅनिक गूळ तयार झालेला आहे घरामध्ये. सगळं मुख्य सदस्य ब्राऊन शुगर, त्याचा भाऊ गूळ. हे भाऊ बहीण अगदी प्रत्येक गोडामध्ये टाका. कलर जरा थोडा डाऊन होतो, पण आजकाल रंगाकडे महत्त्व देण्यापेक्षा लोक पौष्टिकतेकडे महत्त्व द्यायला लागले. कारण काय झालं की आजची पिढी परत सजग झालीच आहे. तिने हे शोधलेलं आहे की थोडासा प्रयत्न करून चांगलं आपलं पौष्टिक घरातलं खाल्लं तर डॉक्टरांच्या फेऱ्या आपल्या कमी होतात. आणि वरून सप्लिमेंट्स घ्यायची गरजच पडत नाही की आज मला कॅल्शियम घ्यावं लागलं किंवा व्हिटॅमिन ए घ्यावं लागलं, फोलिक ॲसिड घ्यावं लागलं. हे सगळं आपल्याला खाण्यातनंच मिळत जर गेलं व्यवस्थित. वैविध्य तर आपण स्वतःच्या इमॅजिनेशननेच करू शकतो. हे प्रत्येकाचं आपली आपली कल्पकता वापरून आपल्या मुलांना काय आवडतं, आपल्या घरात काय आवडतं आणि आपल्या घरात काय काय पदार्थ आहेत त्याच्यातनं आपण ही कल्पकता करून वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो. त्यामुळे मग सगळ्यांचेच आयुष्य सुधारलं, म्हणजे आरोग्य सुधारलं की मग प्रश्नच येत नाही ना काही. डॉक्टरांचे बिलं भरण्यापेक्षा खाण्यावरती खर्च करणं आजकालच्या पिढीला सुद्धा आवडायला लागले आणि कळलेलं आहे. मुख्य म्हणजे कळलंय. पहिल्यांदा काय व्हायचं, कळायचं पण वळायचं नाही. कारण मुंबईमध्ये वगैरे धावपळीत जाताना डब्यात वगैरे काय न्यायचं म्हणून सुकी भाजी न्यायचे. भाजी पोळी सुकी सुकी खायचे. मॅक्झिमम बटाटाच असायचा कारण तो करायला सोपा. त्यामुळे मग आहेच सगळे त्याचे भाऊ, कॉन्स्टिपेशन हे ते सगळे चालू व्हायचे. रात्री आल्या थोडंसं कोशिंबीर वरण भात बनवला स्त्रीनी तर ती खाऊ शकायची. पण आजकाल स्त्रियांची कामं पण सोपी झाली आहेत आणि टिफिन्स वगैरे वेगवेगळे आलेले आहेत. तुम्ही डाळ तांदूळ घरून न्या आणि तिथे ऑफिसमध्ये चार्जिंगला लावून तुम्ही इलेक्ट्रिकच्या चार्जरने ते डबा तुमचा अर्धा पाऊण तासामध्ये वरण भात तयार होतो. असे डबे आले आहेत आजकाल. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. फक्त कल्पकता पाहिजे, इमॅजिनेशन पाहिजे. पण पाककला पण आहे आणि पाकशास्त्र पण आहे. शास्त्राप्रमाणे चाललं तर ते म्हणजे जो स्वयंपाक आहे आपला तो शास्त्रशुद्ध होतो आणि मग आपल्या शरीराचं पोषण व्हायला मदत होते. महात्मा गांधींनी म्हटलंच होतं की आपण जितकं निसर्गाच्या जवळ राहू तितकी आपली तब्येत चांगली राहील. ते शेळीचं दूध प्यायचे. शेळी काय करते, सगळीकडच्या वनस्पती खाते आणि त्याचे सगळे अर्क तिच्या दुधात उतरतात आणि तेच आपल्या पोटात गेले तर आपल्या पोटातल्या बिमाऱ्या पण दूर होतात. म्हणूनच चला, गो बॅक टू पॅव्हिलियन म्हटलंय तसं निसर्गाकडे चला. आणि आता पूर्णतः आपण निसर्गाकडे जाऊ शकत नाही, राहू शकत नाही, पण जितकं होईल तितकं निसर्गाच्या सान्निध्यात जर राहिलो तर खरं रूप आपलं
बाहेर पडेल. कारण झूठ के पाव नाही होते. तुम्ही खोटं खोटं कृत्रिम किती राहाल. मध्ये मध्ये मध्यंतरी मागच्या 20 वर्षामध्ये ही खूप स्टाईल आली होती की उतरायचं टॅक्सीतनं म्हणा, रिक्षेतनं, गाडीतनं आणि भराभर पॅकेट्स घ्यायचे पार्सलचे, जेवणाचे किंवा स्नॅक्सचे, बेकरी आयटम्स आणि वेगवेगळे सूपसुद्धा घरी आणून फक्त पाण्यात टाकायचं आणि उकळायचं की झालं सूप तयार. त्याला ताज्या भाज्यांची सर येणार आहे का? आपण सकाळची भाजी रात्री खायला नाकं मुरडतो. नाही, सकाळची भाजी मला रात्री नको. आणि त्यांनी त्यात भाज्या कधी कापून टाकलेल्या आहेत, कधी काय टाकल्या आहेत आणि ते टिकवायला भरपूर प्रिझर्वेटिव्ह टाकून ठेवलेले असतात, भरपूर मीठ टाकून ठेवलेलं असतं काही खराब होऊ नये म्हणून. मग ते सगळे सॉसेस आणि सूप आपण जर पित राहिलो तर पोट आपलं किती दिवस साथ देईल आपल्याला. खरा रंग, खरं पितळ उघडं पडायला मग वेळ लागत नाही. मग डॉक्टरांच्या फेऱ्या चालू होतात आणि मग ते सांगतात की हे घ्या, ते घ्या, B12 घ्या, तुम्हाला बी कॉम्प्लेक्सची कमी आहे, तुम्ही अंडी खा, तुम्ही नॉनव्हेज खा. पण आपल्यासारखी जी लोक नॉनव्हेज आणि अंडे कधी टच पण केला नाही, कधी पाहिलं पण नाही, ते कसे खाऊ शकतील? आपली अंडी म्हणजे हेच आहेत, बटाटा, रताळू आणि दुधी भोपळा. ह्यातनं आपण जितकं घेऊ शकू तितकं जर घेतलं तर आपलं लिव्हर सुद्धा आपल्याला मदत करतं. लिव्हरची पण कॅपॅसिटी स्ट्रॉंग असते ना. आपण त्याला आळशी बनवलं तर ते आळशी बनेल. त्याला पचवायला आपण जर सपोर्ट दिला, काहीतरी भाज्या टाकल्या, त्याच्यामध्ये अन्न टाकलं, ते आपलं आपलं काम करत राहतं निमूटपणे. पण तुम्ही त्याला रेडीमेड जर खाद्य दिलं की नाही पटपट खाऊन टाकून मोकळं होऊ, असं चालणार नाही. मग कधी ना कधी शरीर आपलं साथ देतच, कधी कधी साथ सोडतं. आणि एकदा साथ सोडली की परत आपलं आरोग्य वापस आणणं हे म्हणजे अगदी अलिबाबाच्या गुहेतनं धन आणण्यासारखं आहे. अलिबाबाच्या गुहेत आपण जातो मंत्र म्हणून आनंदाने की चला धन आणायचं आहे. पण ते धन बघून जर आपल्याला खूप आनंद झाला आणि जर आपण विसरलो तो मंत्र बाहेर यायचा की आत अडकून बसू आणि मग चोर आपल्याला पकडू शकतात आणि मारू शकतात एखाद दिवशी. तसंच हे गणित आहे आजच्या आयुष्यातलं सुद्धा. कृत्रिम आनंद जास्त वेळ टिकू शकत नाही. आपल्याला शाश्वत सुख पाहिजे असेल तर आपल्याला निसर्गाशी हात मिळवणी करायलाच पाहिजे. असं असतं बघा शरीराचं सुद्धा आणि तब्येतीचं सुद्धा. कितीही तुम्ही चांगलं चुंगलं खाल्लं तर तुमच्या शरीरावरती ते दिसेल. आणि आजची तुम्ही जनरेशन बघाल तर त्यांना वाटतं आपण खूप भारी मॅकडोनल्डचं खाल्लं किंवा ते अजून कोण कोण लोक आहेत ते सगळे मला त्यांची नावं सुद्धा माहिती नाही आहेत, कारण मी त्यांच्यापासून दूरच राहते. आमच्या घरात जरी कधी आला तरी मी म्हणते नाही ते बाहेरचं मला नको आहे, तुम्ही मला सामान आणून द्या, मी घरी करून खाईन. आमची मुलगी सुद्धा बर्गर वगैरे घरी सुंदर करते. हा, बर्गर बाहेरून विकत आणावं लागतात पण बाकी आतलं सगळं ती घरी करते. टिकिया वगैरे जे असतात त्याच्यामुळे स्वच्छ आणि ताजे बटाटे आपल्याला खायला मिळतात, भाज्या वगैरे, लेट्यूस वगैरे आपल्याला सगळं त्यातलं ताजं खायला मिळतं. त्यांनी कधी केलेलं असतं ते पॅक करून आपल्याला आधी त्यांनी करून ठेवलेलं असतं. आपली ऑर्डर गेली की ते पॅक करतात, मग आपल्या घरी आणून देतात, नंतर आपण खाणार. किती वेळ जातो? तेच आपल्या घरी आपल्याला जर करायचं असेल तर आपण 2 तासात तर करून खाऊन मोकळं होऊन किचन साफ. हा फरक आहे बघा. म्हणूनच म्हटलेलं आहे की आपण आपल्या शरीराची साथ आपणच ठेवली पाहिजे. आणि आपल्याला हे मी म्हटलंच आहे की विश्व ही व्यायामशाळा आहे आणि आपलं शरीर सुदृढ ठेवायला आपल्याला दुसरा माणूस कोणीही हेल्प करणार नाही. निसर्गाची तो गुणच आहे. निसर्ग आपल्याला मदत करत राहील कारण त्याला तो गुण आहे. तो गोड गोड आंबे पण देतो आपल्याला, कडू कारले पण देतो. तो म्हणतो जितके तुम्ही गोड आंबे खाल तितकं त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये जांभळं येतात, त्याच्यावरती तुम्ही तुरट जांभळं खा. म्हणजे तुमचं शुगर लेवल जी काय वाढली असेल ती तुरट जांभळं खाल्ल्याने कमी होईल. तसंच श्रावण महिन्यामध्ये भरपूर कारले चांगले येतात. श्रावण महिन्यामध्ये जरा म्हणजे काय म्हणतात तुम्ही त्याला म्हणजे किडे मारायची दवा, डिवॉर्मिंग जे म्हणतात, लहान मुलांना चाइल्ड स्पेशालिस्ट डिवॉर्मिंगच्या गोळ्या देतात, औषधं देतात. नाही, तुम्ही पपई खा भरपूर. पपई भरपूर खाल्ली की स्ट्रोकने दुसऱ्या दिवशी तुमच्या पोटातले सगळे जे जर्म्स असतात ते बाहेर पडतात. मधून मधून म्हणूनच कारले खाल्ले पाहिजे. आपले जे पचनशक्ती आहे ती पंचरसांनी बनलेली आहे. आपण म्हणतो, सगळ्यांनाच माहिती आहे ही गोष्ट, पण कळतं पण वळत नाही. नरम नरम, लुसलुशीत, गरम गरम सगळ्यांना खावंसं वाटतं. दातांना कडक कठीण वस्तू आजकाल खाव्याशा वाटत नाही. मग काय होतं?
दातांकडे, डेंटिस्टकडे जावं लागतं, दातांच्या तक्रारी चालू होतात. आजकालच्या लहान लहान मुलांना सुद्धा दाताच्या तक्रारी आहेत. कारण काय, त्यांनी कधी ऊस खाल्ला नाही, त्यांनी कधी कच्चा पेरू चिरून चिरून खाल्लेला नाही आहे. ते ज्यूस आणि सूप पिण्याच्या मागची जनरेशन आहे आजकालची. हां, तुम्ही जिभेच्या काय म्हणतात, जिभेची लालसा पुरवायला तुम्ही कधीतरी चिकू शेक प्या, चालेल. पण चिकू कच्चाच खाल्ला पाहिजे, पेरू कच्चाच खाल्ला पाहिजे. आंब्याचा रस कधी खा, आंबा चिरून खा, माचून खा. माचून खाल्ल्याने प्रत्येक वेळेस प्रत्येक घोटासोबत लाळ पोटात गेली तर पचन व्हायला मदत होते. पण आजकाल सगळीकडे इतकी सुबत्ता आली आहे, भरपूर सगळं आणून टाकतात लोक, आणि मग ते भरपूर खाल्लं की पोटाची तर कॅपॅसिटी जेवढी आहे तो तेवढंच खाणार, एक्स्ट्रा झाला तो त्रास देणार. मग कुणाला आंबे खाल्ले म्हणून चेहऱ्यावर फोडं येतील, किंवा काय म्हणतात त्याला, बेंड म्हणजे बाऊल येतं. मग डॉक्टर सांगतात की नाही तुम्ही जरा आंबे कमी खा. किती आंबे खाल्ले, जितके आंबे खाल्ले तितके तुमच्या चेहऱ्यावर आले बघा, अशी गमती करतात. त्याच्यावरचा उतारा हाच आहे, जांभूळ खा. बरोबर निसर्गाने प्लॅनिंगनी केलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये आंबे खाल्ले की त्याची गरमी कमी करायला तुम्ही पावसाळ्यामध्ये जूनपासून तुम्हाला जांभळं मार्केटमध्ये दिसतात, आणि जुलै ऑगस्टमध्ये कारले भरपूर दिसतात. तुम्ही कितीही कारले खा, बरोबर तो उतारा बॅलन्स होऊन जातो. की आंबे खाल्याचा उतारा आहे तो एक प्रकारचा, जांभळं आणि कारले खाणं म्हणजे. परत ते कंटोले येतात, ते सुद्धा थोडेसे तुरटच असतात. ह्या सगळ्या रानभाज्या खाल्ल्या पाहिजे. मिळतात मार्केटला, पण कुणाकुणाला ते माहीत असतं, कुणाला माहीत नसतं. एक वाघाटे म्हणून एक प्रकार येतो, तो सुद्धा आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी त्याची भाजी करून खातात. ती पण तुरटच असते आणि डिवॉर्मिंग करायला मदत करते. हे जे 4 महिने जे असतात चातुर्मासातले, ते जरा पुष्कळ लोकांना त्याच्यात वॉमिटिंग होतं, कोणाला लूज मोशन्स होतात, म्हणजे पोटाच्या तक्रारी चालू होतात. म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपण शिवजीला, शंकर भगवत देवाला आपण पिंडीवरती बेल वाहतो. याचा अर्थ काय आहे, बेल शंकराच्या पिंडीवर तर वाहायचाच आहे, पण त्याच्यातले 5 पानं तुम्ही स्वतः खा. बेलाची पानं नसतील खावत तर बेलफळ एक येतं, त्याच्यातला पल्प असतो बघा, त्याचं जॅमसारखं करून, मुरब्बा म्हणतो आपण त्याला, बेलफळाचा मोरावळा बैद्यनाथचा पण मिळतो आणि घरात करायला पण सोपा आहे, तो पण आपण खाऊ शकतो. स्वतःची तब्येत कशी सांभाळायची हे सूत्र एकदा आपण कुणाकडून तरी, म्हणजे तज्ज्ञाकडनं शिकून जर घेतलं तर मग आपल्यासारखा सुखी माणूस कोणीच नाही. आणि आरोग्यम धन संपदा म्हटलेच आहे ना, की आरोग्य चांगलं असेल तर तुमच्याजवळ जितकं धन आहे त्याचा आपण पुरेपूर उपभोग घेऊ शकतो आणि संपन्न होतं सगळं. कितीही म्हटलं तरी तब्येत जर चांगली नसेल तर कितीही सुबत्ता असो किंवा तुमच्या घरात सगळं असलं तरी आपण त्याचा उपभोग जर घेऊ शकला नसेल तर त्याच्यासारखं दुःख कुठलं नाहीये. म्हणून जे काय आहे ते थोडंसं जैन धर्मामध्ये कसं सांगितलंय, कमी खा, कमी बोला, आणि दुःख पण सहन करायची ताकद मिळवा. त्याच्याने काय आपलं मनोबल स्ट्रॉंग होतं. समोरचा किती कसा वागला तरी आपल्यावरती परिणाम होत नाही. मग म्हणूनच समाजामध्ये तुम्हाला तर राहावंच लागतं. 10 काय हजारो लोक आपल्या समोर येत राहतात दिवसभरात. प्रत्येक वेळेस कॉन्टॅक्टमध्ये आले की ते आपल्याशी आपल्यासारखेच वागतील असं आपण सांगू शकत नाही. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते, प्रत्येकाच्या कौटुंबिक आतलं जे वातावरण असतं तशी त्याची पर्सनॅलिटी झालेली असते, तो तसा बोलतो. एखादा खूपच संस्कारी घरातला मुलगा जर असेल तर तो कधीही दुसऱ्याशी तोडून रागवून कधीही बोलणार नाही, तो नेहमी नम्रतेनेच बोलेल. आणि एखाद्या घरातलं जर त्रस्त कुटुंब असेल, त्याच्या घरात चिडचिड सारखं भांडणं असतील, तो बाहेर जाऊन पण भांडणच करेल. बसवाल्याला म्हणेल, कंडक्टरला, अरे बस रोकी क्यों नहीं, मैं खड़ा था दिखा नहीं की आपको, असापासून डायलॉग चालू होतो. मग कंडक्टर पण त्याच्यावर म्हणतो, अरे आपको चढना था तो मुझे क्या पता आपको चढना है. असे डायलॉगचे संभाषणं तयार होतात वेगवेगळे. म्हणजे काय होतं, आधी सुरुवात कोण करतं, स्वतःच, आणि मग राग येतो दुसऱ्यावर. हे बरोबर नाहीये. म्हणूनच मी म्हटलेलं आहे की इंटेलिजंट कोशंट महत्वाचा आहे, पण त्यासोबत इमोशनल कोशंट सुद्धा महत्वाचा आहे. भावनिक आंदोलन शरीरामध्ये किती झाले तरी ते तुमच्या बाहेर दिसला कामा नाहीये. एकदा तुमचं भावनांवरचं नियंत्रण सुटलं की मग वाटेल तसं जिभेवरचा ताबा सुटतो माणसाच्या. विचारांचा ताबा सुटला की विचारांचा
ताबा जसा सुटला की आपले जिभेवरचा ताबा सुटतो आणि मग वाटेल तसे जिभेचे शब्द आपोआप वाक्य आपोआप शब्द तयार होऊन बाहेर निघतात. आणि मग दोन लोक कोण किती सहन करेल हो, घरातले सुद्धा जास्त दिवस सहन करणार नाही. म्हणतील तू तर बंद कर तुझं हे बोलणं, नाही तर तू सरळ बाहेर निघून जा. मग तो माणूस बाहेर जरी गेला तरी गार्डनमध्ये जाऊन बसला, मंदिरात जाऊन बसला तरी तिथे सुद्धा तो चिडचिड करेल. म्हणून आपल्या चिडचिडीचं कारण आणि स्वतःच स्वतःचा गुरु असतो आपण. लोक आपल्याला मदत करू शकत नाही. सगळ्या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपल्यालाच स्वतः काढावं लागतं आणि स्वतःची जडणघडण स्वतःलाच करावी लागते. जुन्या काळी किती लोकांनी मेहनत करून स्वतःचं आयुष्य बनवलेलं आहे, खडतर प्रवास करून. आणि ह्या सगळ्या गोष्टी येतातच प्रत्येक गोष्टीमध्ये, की खडतर प्रवास आहे, कठीण घाव आहे, त्याच्याने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. सगळं अगदी सुबत्ता आली आहे, मग अरे यार अभी तो मूड नहीं, बाद में करेंगे, अरे अभी क्या पड़ा है, कल करेंगे, कल देखेंगे. कल तो कभी आता नाही आहे, आजचाच दिवस असतो. मैत्रिणींनो, बोलायला गेलं तर खूप आहे, पण रोज ओव्हरडोस झाला तर मग पचायला तो सुद्धा जास्त जड होतो ना. म्हणून मी माझं बोलणं इथे थांबवते. परत परत आपण भेटूच. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.